वार लिंबमध्ये आलं आणि गुलालाची उधळण या लिंबमध्ये त्यानं केली. वारवाडीकरांचं वार लिंबच्या मैदानावरती गुलालात राहिलं आणि वाऱ्यावरती आज गुलाल पडला. मित्रांनो, हे अतिशय सुंदर एक जाता जाता जे नाराज होऊन जायचं सुट्टी मेकर म्हणून आपलं कार्य या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये असतं या राहिलेलं या आणि आज देखील आपण ते केलं या. कशा पद्धतीनं वार या मैदानामध्ये राहिलं होतं उभं. नमस्कार मित्रांनो, आज लिंबच्या मैदानावरती क्वार्टर फायनल विजेता बैल या जाणून घेऊया आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम तुमचं विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. तर आपलं नाव सांगा. माझं नाव प्रतीक मदने, आवारवाडी. आपल्या लाडक्या बैलाचं नाव काय आहे? आवारवाडीकरांचं वार. तर ही वार लिंबमध्ये आलं आणि गुलालाची उधळण या लिंबमध्ये त्यानं केली. तर काय सांगताय? आमच्या बैलाला म्हणजे का नाही आजपर्यंत असा एक म्हणजे बैलच पुरला नाही कुठला. आणि गरीबाला शक्यतो कोणी बैल देत नाही. गरीबाला बैल देत नाही, त्यामुळं आजपर्यंत आम्हाला कोणी बैल दिलं नाही. तितकं जे ते मागतं ते सगळं वाजीच मागते ते. मित्रांनो, जिथं जाईल ज्या मुलाखत घेईल तो हा वायदे हा प्रश्न मोठा झाला या. जे त्याच्या तोंडी हा वायदे हा प्रकारच आहे. थोडक्यात आपण वायदे ही हा विषय का नाही दूर टाळूया थोडासा. नकोच आपल्या ह्या चॅनलवरती वायदे हा सर्व विषय. तर कसा पळाला आज वार? आज बैल आपला मनसोक्त बैल पळाला आपला आज. तर वार होतं कोणासोबत पळालं? वार पळाला आज लक्कन सोबत. लक्कन पुसेगावकरांचा लक्कन. पुसेगावकरांचा लक्कन. तर कवा ह्याचा पायरा झालता काय? आमचा पायरा झाला काल रात्री. पायरा झाला आणि मग त्यांचं तिने सगळं केलं, पावती टाकली त्यांनी. तर हे करत असताना आतापर्यंत कोणाकोणाच्या गळ्यात वार पळालंय काय सांगताय? तुमचं बादल, सासवडचा बादल, नंतर पाडेगाव सोन्या, जीवन सुंदर, परत नंतर पुण्याचा बन्नी, परत नंतर वडकीकरांचा पक्षा, ह्या बैलांसोबत पळाले. मित्रांनो, आपण अशाच प्रकारे पैरे गरिबांना देत जावा. मोठ्यांना तर प्रत्येक जण भेटतोच पायरा, पण लहानांना देखील देत जावा. कारण अशा प्रकारे आम्ही विचारत असतो की बाबा कोणाकोणासोबत तुम्ही पळालाय, आपल्या देखील बैलाचं नाव या ठिकाणी यावं हीच एक अपेक्षा आहे. तर या आपण तर जाणून घेऊया काय सांगतात वार मैदानात पळालंय गुलाल पडलाय. वार काय मी सुट्टी मेकर आहे. हा बैल सोडावी तुम्ही. सुट्टी मेकर म्हणून आपलं कार्य या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये असतं या राहिलेलं या आणि आज देखील आपण ते केलं या. कशा पद्धतीनं वार या मैदानामध्ये राहिलं होतं उभं? बैल हाय छान उभा बी राहायला आणि बैल चांगला पोहतोय. आता ह्या बैलाला बैल लागला तर बैल चांगल्या गाड्या मारली एवढा अंदाज आहे. इतका बैलाला पळ आहे. वार हे आपल्याकडं कसं काय आलं म्हणजे काय? वार म्हणजे मी आहे बुच्चा, आपली पाहुणी जायची गावडीची. आणि म्हणजे बैल हो मी सोडतो आता. वार ही खरेदी का घरचं आहे कसं? खरेदी. वार खरेदी गेलं कितीला? 11 लाख रुपयाला. काय बघून केलं होतं एवढं? 11 लाख लहानपणीच केलं होतं. त्याचं कुठं कुठं फायनल आहे तर काय जाणून घ्यायचंय? फायनल सांग तुम्हाला. परवा चोराडला 4 नंबर, चोराडला नंतर याला किवळला पळालो. परत नंतर पांगर केला 1 नंबर केला. होलेवाडीला 2 नंबर.
पहिले वडील 2 नंबर केला तेवढं. तर फायनल जिथे जिथं बैल राहिला फायनलला तिथं काय काय ठिकाणी फायनल झाले नाहीत. कशामुळे फायनल होत असतील काय सांगाल? टाइम अभावी वगैरे काय हो. किंवा वातावरणानं दिलेली साथ? वातावरणात दिसत नाही तर टाइम अभाव आहे. तर मित्रांनो ही होती कुठल्या गावचं वारं? आवारवाडीकरांचा वार. आवारवाडीकरांचं वारं लिंबच्या मैदानावरती गुलालात राहिलं आणि वाऱ्यावरती आज गुलाल पडला. मित्रांनो हे अतिशय सुंदर एक जाता जाता जे नाराज होऊन जायचं ते एक सेमी 2 बरोबर ना? सेमी 2 नाही जे सेमीला 1 नंबर येतो क्वार्टर सेमी म्हणजे सेमीतला एक दुसरा भाग असतो क्वार्टर सेमी. तर यामध्ये ही गाडी राहिली, नाराज केलेला नाही कमिटीने किंवा गावकऱ्यांनी वगैरे. त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार. आणि ही मुलाखत कशी वाटली तुम्हाला ते देखील नक्कीच सांगा. आपण जर या व्हिडिओ नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. आणि वाऱ्यासोबत कोण कोण पाळाले हे नक्कीच सांगा. तोपर्यंत धन्यवाद.